मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने सत्याचा मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते शरद कोळे आहेत। काय सांगाल दादा, खरं तर आज सत्याचा मोर्चा जो आहे तो आपण आयोजित केलेला आहे, काय भूमिका आहे, नक्की कसं पाहता या मोर्चाला? खरं तर आज उद्धव साहेबांचा, राज साहेबांचा, पवार साहेबांचा निवडणूक आयोगावरती मोर्चा आहे। लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा आहे। खरं तर निवडणूक आयोगानं भाजपचं तळवं चाटण्याचं काम करून, भाजपचं सालगडी म्हणून त्यांचं काम करून संपूर्ण महाराष्ट्रात मतपत्रिकेमध्ये घोटाळा केलेला आहे। त्या ठिकाणी अनेक पेट्यामध्ये घोटाळा करून सत्तेवर आणण्याचं काम ही खरं तर निवडणूक आयोग करत आहे। आणि याला कडाडून विरोध करण्यासाठी मनसे सैनिक, शिवसैनिक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांनी आता कडाडून विरोध केला आहे। आजचा ती मोर्चा आहे। मला या माध्यमातून थेट आता निवडणूक आयोगाला सांगायचं आहे, आपण तात्काळ उद्धव साहेबांच्या आणि राज साहेबांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा निवडणूक ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या बूथवरती निवडणूक अधिकारी बसतील आणि त्या बूथवरती बोगस जर मतदान झालं, मशीन घोटाळा झाला, तर पहिल्यांदा त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी जी बसलेला आहे त्या निवडणूक अधिकाऱ्याचं तोंड आणि हात आणि पाय फोडल्याशिवाय, तोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। मनसे सैनिक, शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही। याला जबाबदार निवडणूक आयोगच राहील। आणि त्या ठिकाणी जी बोगस मतदान जी करायला येणार आहे ती मतदार, त्या मतदाराचं देखील हात आणि पाय मनसे सैनिक आणि शिवसैनिक तोडल्याशिवाय राहणार नाही। याला देखील जबाबदार ही निवडणूक आयोगच असेल। खरं तर काल परवा बघितलं ते भाजपचा बोबडा किरीट सोमय्या त्यांनी स्वतःच या भाजपला घरचा आयार दिलाय। अहो एका ठिकाणी 550 मतं एकाच घरात, अहो ही काय त्या भाजपवाल्यांनी हळजली काय मतं एवढी, त्यांनी जन्माला घातली काय एवढी? म्हणजे भाजपवाल्यांची बी टीम आणि भाजप आणि RSS ही बोगस मतं करण्यासाठी रात्र दिवस करत आहे। आणि लोकशाही वाचवण्यासाठी, हुकुमशाही थांबवण्यासाठी मनसे सैनिक, शिवसैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार एकत्र येऊन ह्या निवडणूक आयोगाला गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। वेळ प्रसंगी मुख्य निवडणूक आयोग देखील फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।